धरती माता दया करो प्रभु, एक बने सब सबका एक से नाता। की तोच गणेश आहे, तोच सर्व काही आहे, तोच कधी शंकर होतो, कधी राम होतो, कधी कृष्ण होतो, कधी विष्णू होतो। आणि हीच अंतरंगातील जी काही अवस्था आहे तीच भक्तीला फुलवत असते। ते सगळ्या ठिकाणी तोच भगवान परमात्मा त्या ओंकारापासून सर्व निर्माण झालेला आहे। आणि मायबापो तीच आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देत असते। म्हणून एक कुठला तरी देव, कुठलं तरी त्याचं नाव आपल्या अंतःकरणामध्ये त्या मंत्राने, त्या नावाने घर केलं पाहिजे। मायबाप हो, भक्तीची अवस्था आहे की आपल्याला त्या नामचिंतनाशिवाय करमायला नको। जीवनामध्ये नित्य नेम पाहिजे, नित्यता पाहिजे। की बघा तुम्ही माऊली ज्ञानोबरायांनी आपल्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली। आज रोजी लोक म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं, पण ते धोक्याचं नाही, 16वं वर्ष मोक्याचं, 16वं वर्ष मोक्याचं आहे। की ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा रंग फुलला ते 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगू शकतात। मला सांगा, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली हो? सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली। शके 1272 तई टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला।
अवघ्या 16 वर्षाच्या वयात ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा रंग फुलला. भक्ती रंग अंतःकरणामध्ये निर्माण झाला. अमृत अनुभव ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 आणि सामान्य जनासाठी की ही जी काही ग्रंथ आहेत ही सर्वांना कडणं शक्य नाही. आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी सामान्य लोकांसाठी माऊलींनी 27 अभंगांचा हरिपाठ लिहिला. सज्जनांनो, हरिपाठ एवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ हरिपाठ आहे की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, त्या सर्वांचं सार म्हणजे हरिपाठ आहे. जीवनामध्ये फक्त तुम्ही हरिपाठ केला आणि इतरत्र कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास केला नाही, त्यांचं चिंतन केलं नाही तरी चालेल, पण हरिपाठ जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर इतर ग्रंथांचं चिंतन केल्याचं जे फळ आहे ते सर्व तुम्हाला हरिपाठामध्ये मिळतं. एवढा श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे. मला सांगायचं काय की एवढ्या लहान वयात त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती रंग फुलला. ही कशाची किमया आहे तर त्या ओंकाराची आहे. मायबाप हो, आम्ही कोण आहोत? एक अल्पज्ञानी अल्पमती तुमच्या समोर आज मी 7 दिवसापासून बोलतोय. मी तुम्हाला ज्ञान देतोय, काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय. अल्पमती असूनही ज्ञान सांगतोय, तर ही कृपा कोणाची आहे? तर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, पण याच्यापेक्षाही त्यांचं कार्य की त्यांनी एका पशुच्या मुखातून वेद बोलवला. हा एक भक्तीचा रंग आहे की ऋग्वेद बोलला, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधना मृत्युर्मुक्षीयमामृता. तर रेडा सुद्धा वेद बोलला. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे, ज्ञानोबरायांची किमया आहे. तर मायबाप हो, माऊली ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला, तेवढ्यावर त्यांचं कर्तृत्व थांबलं नाही. तर आज रोजी माझ्यासारखे कितीतरी रेडे माऊली ज्ञानोबरायांनी बोलवले की माऊली ज्ञानोबरायांचा जो झाला जगामध्ये कुठेच त्याला बंधन नाही, कुठंच तो कमी नाही. की माऊलींची ज्ञानेश्वरी लोक जशी डोक्यावर घेऊन नाचतात, तसं मायबापू आज रोजी कितीतरी लोकांना मी कथा सांगतो, कीर्तन सांगतो. ही कुणाची कृपा आहे? माऊलीची कृपा आहे. तर तसं वेड भगवान परमात्म्याच्या भक्तीचं आपल्याला लागलं पाहिजे, भक्तीचा रंग आपल्याला चढला पाहिजे. आणि तो ज्या वेळेला ओम आपल्या अंतःकरणातून आपण सदा सर्वदा त्याचं चिंतन करतो, म्हणून कुठल्या ग्रंथाविषयी, कुठल्याही पुराणाविषयी, कुठल्याही देवतेविषयी अंतःकरणामध्ये ते प्रेम निर्माण झालं पाहिजे. एक सातारकर महाराजांचे आजोबा होते, दादा महाराज सातारकर. यांच्याविषयी सांगत असताना आमचे गुरुजी सांगायचे की एखाद्या ग्रंथावर माणसाने किती प्रेम करावं, किती प्रेम करावं. तर ते जे बाबा होते त्यांचं प्रेम ज्ञानेश्वरीवर होतं. ते बाबा म्हणायचे की त्या टायमाला त्या बाबांच्या प्रवचनाला सकाळी 5 वाजता हजारोच्या संख्येने लोक यायचे प्रवचन ऐकायला, मुंबई सारख्या ठिकाणी. मग बाबा काय करायचे, कधी कधी बाबा झोपेतून उठले म्हणजे लगेच ज्ञानेश्वरी हातात घ्यायचे, लोक गर्दी करायचे. मग एका व्यक्तीने बाबांना विचारलं, म्हटले बाबा तुम्ही झोपेतून उठले म्हणजे 1200 ज्ञानेश्वरी वाचायला लागतात म्हटले.
आणि त्यावेळेला त्या बाबांनी उत्तर दिलं, मायबापो खूप छान. बाबा म्हणायला लागले की ज्ञानेश्वरी म्हणजे माझी आई आहे. ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि मी तिचं लेकरू आहे. मी तिचं लेकरू आहे. मग मला सांगा, कुठलंही जे दूध पिणारं लेकरू असेल की तो पवित्र असला पाहिजे, त्याने स्नान केलं असलं पाहिजे, तो स्वच्छ असला पाहिजे. याचं बंधन आईचं दूध पिण्यासाठी लागतं का हो? त्याला कुठल्याच प्रकारचं बंधन आहे. तो कशाही अवस्थेमध्ये आईच्या स्तनाला बिलगू शकतो, तिचं दूध पिऊ शकतो. त्याचप्रमाणे ते बाबा म्हणायला लागले, ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि मी त्या ज्ञानेश्वरीचं लेकरू आहे आणि म्हणून मी तिचं दूध पिणारे लेकरू आहे. मग माझी अवस्था कशी असेल? ती माझी आई आहे. तर सज्जनांनो, ज्ञानोबाराय संपूर्ण जगाची आई झाली. तेवढंच नव्हे तर आमच्या सारख्या लहान बालकांची आई झाली आणि तिने आम्हाला तुमच्या समोर बोलकं केलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, 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 ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदे तसे, एका जनार्दनी पाय वंदे तसे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदे तसे, एका जनार्दनी पाय वंदे तसे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जय हो. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई अनाथाची माय आहे की आज रोजी हजारो विद्यार्थी घडतात, त्यांचे आई वडील त्यांच्या जवळ नाही. आणि आजची परिस्थिती आहे की आळंदीमध्ये सुख सुविधा झालेली आहे. सज्जनांना या व्यासपीठावरून सांगतो, 2007 मध्ये ज्या वेळेला मी आळंदीला गेलो, त्या वेळेला आळंदीमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. मधुकरी मागितली तरच खायला मिळत होतं. पण ज्या वेळेला खरंच ती अनाथाची माया आहे, कधी कधी असं व्हायचं की संध्याकाळी आता काय खावं. आळंदीतली अवस्था, नित्य उठून या खावयाची चिंता, प्रत्येक विद्यार्थ्याला चिंता असते काय खावं. आणि त्या टायमाला होती, आता नसेल कदाचित. तर मायबापो, एकदा का ज्ञानोबारायांचा हात धरला, ज्ञानोबारायांना आपलं म्हटलं, म्हणजे ज्याप्रमाणे आपली आई आपल्या लेकराची कुठलीही गरज असेल, ती गरज त्या ठिकाणी ताबडतोब आई पूर्ण करते. त्याप्रमाणे मायबापो, काही काही वेळेला संध्याकाळी खायची व्यवस्था नसायची, फक्त ज्ञानोबारांच्या जवळ जायचं. माऊली, आज खायची व्यवस्था नाही. कुणीतरी यायचं, महाराज चला अमुक अमुक ठिकाणी जेवायला सांगितलंय, लगेच जेवायला घेऊन जायचे. आणि दररोज संध्याकाळी ज्या दिवशी मधुकरी नसली, त्या दिवशी 2-3 दिवसाच्या शिड्या भाकरी खायच्या. आणि आज रोजी लोक, महाराज तुम्ही सांगा तुमच्यासाठी काय बनवू, काय बनवू महाराज, आनंदाने प्रेमाने खाऊ घालतात.
मायबापू ही सगळी ज्ञानोबरायांची कृपा आहे की माऊलीला आपलंसं केलं म्हणजे जीवनामध्ये कोणालाच आपलंसं करण्याची गरज नाही. सात दिवसापासून तुम्ही अगदी तुमच्या लेकराप्रमाणे तुमच्या नातेवाईकांप्रमाणे आम्हा सर्वांवर तुम्ही प्रेम केलं. अगदी जवळच्या लोकांची एवढी व्यवस्था आपण करणार नाही तेवढी व्यवस्था तुम्ही केली. 2 टायमाचं जेवण, चहा पाणी, नाश्ता, तुम्हाला काय लागतं? तर मायबापू हो, समस्त हनुमान नगरवासी शिवसैनिक मित्र मंडळ यांचा मी सदैव त्या ठिकाणी ऋणी राहील की नर्मदा मैयाचं पवित्र पुण्य पावन असं पुराण हे सांगण्याचा माझ्या जीवनामध्ये हा योग आला. आपली परिक्रमा ओंकारेश्वर या ठिकाणी येऊन पोचली म्हणजे आपली परिक्रमा त्या ठिकाणी समाप्त झालेली आहे. आणि म्हणून मायबापू गेल्या 7 दिवसापासून संपूर्ण नगरवासियांनी आम्हाला जे प्रेम दिलं, जी काही सेवा केली, त्या सेवेचे आम्ही सदैव ऋणी राहू. सकाळ संध्याकाळचे अन्नदाते असतील, ज्यांनी चहा पाणी केलं ते असतील, सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, आणि कथा आटोपल्यानंतर आमचा नाश्ता वगैरे श्री रेणुकाई चायनीज सेंटर हे आमचे नारायण दादा, त्यांच्या आई असतील, त्यांची बहीण असेल, ते बाबा असतील, सर्वांनी अगदी आपल्या घरचे मेंबर असल्यासारखे मायबापू तुम्ही फक्त सांगा, सर्वांनी टाळ्या वाजवा सर्वांसाठी की ती एक सेवा त्यांनी केली. 7 दिवस सर्वांनी अगदी आम्हाला विचारून स्वयंपाक केला, महाराज काय पाहिजे काय नाही, आणि कधीच शब्दाने कोणाला दुखवलं नाही. अगदी आम्ही तुमच्या गावातलेच आहोत, तुमच्या घरातले आहोत, अशा पद्धतीने सर्वजण आमच्याशी वागलात. सर्वांना अगदी कोटी कोटी धन्यवाद. कार्यक्रमाला सुंदर अशी ज्यांनी साथ दिली, माझे समस्त गुरुबंधू, आमचे सुनील भाऊ, विशाल महाराज, जीवन महाराज, गजानन महाराज, दीपक महाराज, रोहित महाराज, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचे सतीश दादा, आमचे अनिल दादा, सर्व पहारेकरी बाबा, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मायबापू तुम्ही माझं वेड्याचं 7 दिवस ऐकून घेतलं तर तुमच्याही चरणी कोटी कोटी त्या ठिकाणी प्रणाम करतो, तुमचे आभार व्यक्त करतो. काही चुकलं असेल, चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात माझ्या मुखातून निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष समजा, आणि जे चांगलं असेल ती माझी माऊली ज्ञानोबरायांची कृपा समजा. इतनी मेहरबानी आपने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं, इतनी मेहरबानी आपने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं, यह तो कृपा है संत ज्ञानेश्वर माऊली की, वरना ऐसी मुझ में कोई बात नहीं. मायबापू जाता जाता एकच सांगेल की सर्वांनी भगवंतावर प्रेम करा, भगवंतावर श्रद्धा ठेवा. कोण जाणे आपली कधी भेट होईल का न होईल, पण आपल्या जीवनामध्ये जोही कुणी भेटेल त्या सर्वांवर प्रेम करा. एक वेळा तुमची भेट झाल्यानंतर असं वाटलं पाहिजे की तो व्यक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा भेटावा. एवढं आपलं वागणं, एवढा आपला स्वभाव तो गोड असला पाहिजे. कारण मायबापू या देहाचा घडीचा भरोसा नाही, केव्हा हे शरीर पडेल, केव्हा काळ याच्यावर घाला घालेल सांगता येत नाही. मिलन 7 दिन का था हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. रही जिंदगी
साथ दिलाता हमारा तुम्हारा, मिलन साथ दिलका हमारा तुम्हारा, मिलन साथ दिलका हमारा तुम्हारा। हरि चरणों में ध्यान लगाना, प्रभु चरणों में ध्यान लगाना, प्रभु चरणों में ध्यान लगाना। ओ इसी से बनेगा मुकद्दर तुम्हारा, इस जिंदगी को लेकिन तुम्हारा जिंदगी को मिलेंगे तुम्हारा, हमारा तुम्हारा, मिलन साथ दिलका हमारा तुम्हारा। अरमानों के दीप जले, दिल में खुशी के फूल खिले, चमकेगा फिर भी अपनी किस्मत का तारा, मिलन साथ दिल का था हमारा तुम्हारा।